वाचनप्रेमी सर्व मित्रमैत्रिणींनो सप्रेम नमस्कार. नुकतंच 2026 सुरू झालं, एक आठवडा उलटला. या 2026 नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना वाचनमयी शुभेच्छा. या शुभेच्छा देताना मला विशेष आनंद होतोय. तो यासाठी की मागच्या वर्षी काही पुस्तकं मी वाचलीत, त्याचा आढावा थोड्याफार प्रमाणातच यूट्यूबला किंवा फेसबुकला देता आला. तर आवर्जून काही मित्रमैत्रिणींनी असं सांगितलं आहे की वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाबद्दल थोडं थोडं जर तुम्ही सांगत गेलात तर अधिक लोकांपर्यंत ते पोचेल आणि लोकांची वाचनाची आवड वाढेल. आपली ती वाचनाची आवड वाढावी या खास उद्देशाने कमीत कमी 26 पुस्तकांचं वाचन करणं हा पहिला संकल्प, नवीन 26 पुस्तकं घेणं हा दुसरा, आणि कमीत कमी 26 लोकांना, व्यक्तींना जे वाचतच नाही काही पण त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणं किंवा त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणं. मग त्यांना पुस्तक भेट देणं असेल, त्यांच्याशी चर्चा असतील, गप्पा असतील, तर असा प्रयत्न वर्षभर करायचा आहे. तर या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतंच माझं या वर्षाचं पहिलं पुस्तक वाचून झालं. पुस्तकाचं नाव आहे असो. लेखक आहेत संजय कळमकर. प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. पुस्तकाची किंमत ही 500 रुपये आहे आणि एकंदर साधारण 411 पानांचं हे पुस्तक आहे. तर हा एक ढोबळमानाने याचा संक्षिप्त रूपातला बाह्यांगाचा आढावा झाला. तर डॉक्टर संजय कळमकर हे वक्ते आहेत, चांगले लेखक आहेत आणि मनोरंजनाच्या शैलीतून खोचकपणे काही मुद्दा मांडत योग्य तो संदेश देऊन उद्बोधन करण्याचं काम ते आपल्या व्याख्यानांमधून करतातच. सोबत त्यांचं लिखाणही खूप सुंदर आहे, असं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला नक्की जाणवतं. एकंदरीत सध्याची आपल्या महाराष्ट्रातली प्राथमिक क्षेत्रातली शिक्षणाची झालेली दुरावस्था, त्याला कारणीभूत असणारे घटक, त्यात चालणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यावर खूप चांगला प्रकाश टाकण्याचं काम लेखकाने या पुस्तकात केलं आहे. सोबत एक आशावादही हा पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होतो. या पुस्तकाचं मुख्य पात्र आहे, किंवा या कादंबरीचं, पुस्तकाचं म्हणण्यापेक्षा या कादंबरीचं मुख्य पात्र, मुख्य नायक हा नारायण हा एक शिक्षक आहे. तर त्याचं सगळं चालणारं काम, त्याला येणारे वेगवेगळे अडथळे, त्यातून तो कशा प्रकारे आपला प्रवास पूर्ण करतो. मध्ये मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा मनाला लागून जातात, अरे यार असं नको व्हायला होतं. अशा वेगवेगळ्या भावना, दोलायमान परिस्थिती वाचताना वाचकाची निर्माण होते. तर एकंदरीत आपण प्रत्येकाने, विशेषतः शिक्षण क्षेत्राशी निगडीत शिक्षक, पालक, शिक्षण संस्था चालक, शिक्षण संस्थेशी संबंधित सगळे पदाधिकारी आणि सोबत अधिकारी, प्रशासन, याच्यातल्या प्रत्येकाने वाचून, मी तर म्हणेन शिक्षण मंत्र्यांनी जे सध्या बऱ्यापैकी चांगल्या काही गोष्टी करतायत, दादा भुसे यांनी पण हे पुस्तक वाचावं असंही मी सांगेन. त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोचवण्याचाही प्रयत्न करीन. तर खूप छान वाटलं असं हे पुस्तक. शीर्षकच खूप छान आहे, असो. ठीक आहे बा, होतं आहे, प्रयत्न करत राहू. थँक्यू.